नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी इन्सायडर यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 जी सुरू झाली आहे, त्यासाठी आपण शिपाई, हमाल आणि लिपिक या पदासाठी महत्त्वाचे असणारे 20 सामान्य ज्ञानाचे प्रश्न घेणार आहोत. हे जे सामान्य ज्ञानाचे प्रश्न आहेत हे आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्यात आले होते. सोबतच आपण यामध्ये करंट अफेअर्स 2025 वरचे सुद्धा काही प्रश्न ॲड केलेले आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर नोकरी इन्सायडर या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे. या दोघांच्याही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या नोकरी इन्सायडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे. 1999 साली भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून कोणता जिल्हा घोषित करण्यात आला होता? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा आपल्याला 2 वर्ष बॅक टू बॅक विचारण्यात आला होता. एक वेळा आपल्याला हा पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला आणि एक वेळा आपल्याला उच्च न्यायालयासाठी विचारण्यात आला होता. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. तर सिंधुदुर्ग जो आहे हा आपल्या भारतातील असा पहिला जिल्हा आहे ज्याला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलं होतं. कधी करण्यात आलं होतं? तर 1999 या वर्षी. आणि मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे की जर आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून उत्तर देत राहा, म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. चला, प्रश्न क्रमांक दुसरा आहे. भारतामध्ये 74व्या घटना दुरुस्ती कायद्याची अंमलबजावणी केव्हा करण्यात आली होती? 74वी घटना दुरुस्ती यावरती हा प्रश्न आपल्याला 3 वेळा विचारण्यात आला होता. आणि मित्रांनो, हा प्रश्न खूप सारा कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे. यावरती आपण कम्युनिटीमध्ये पोल केलं होतं, तर त्या ठिकाणी जवळपास 40% विद्यार्थ्यांची उत्तरं चुकलेले होते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2. तर 1 जून 1993 या दिवशी 74वी जी घटना दुरुस्ती आहे याची अंमलबजावणी करण्यात आली होती. आणि कधी-कधी आपल्याला कन्फ्यूज करणारा प्रश्न विचारला जातो. 1 जून आणि 1 जुलै हे ऑप्शनमध्ये दिलं जातं. तर लक्षात ठेवायचं आहे 1 जून 1993 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. यानंतरचा प्रश्न आहे पहा, हरित क्रांतीचा घटक म्हणून भारत सरकारने तेलंगणातील नालगोंडा जिल्ह्यात सुरू केलेला पहिला सिंचन प्रकल्प कोणता आहे? सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. 3 वेळा विचारण्यात आला होता. 2 वेळा आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारला आणि 1 वेळा आपल्याला उच्च न्यायालयासाठी विचारला होता. उच्च न्यायालय जी 2025 मध्ये झाली त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता. हरित क्रांतीचा घटक म्हणून भारत सरकारने तेलंगणा राज्यामधील नालगोंडा हा जो जिल्हा आहे यामध्ये पहिला सिंचन प्रकल्प सुरू केला होता. त्याचं नाव काय आहे? आणि त्याचं नाव होतं पहा ऑप्शन क्रमांक 3. तर नागार्जुन सागर धरण जो आहे हा पहिला सिंचन प्रकल्प होता हरित क्रांतीचा घटक म्हणून. यावरती सुद्धा आपल्याला 2 प्रश्न इम्पॉर्टंट विचारले जातात. पहिला प्रश्न विचारला जातो की नागार्जुन सागर धरण हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर लक्षात ठेवायचे राज्य आहे त्याचं तेलंगणा आणि जिल्हा विचारला तर जिल्हा आहे पहा नालगोंडा. आणि या ठिकाणी मग मी तुमच्यासाठी एक प्रश्न विचारतो की हे धरण कोणत्या नदीवरती स्थित आहे? या प्रश्नाचं उत्तर मला आपण कमेंट करून द्यायचं आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी समुद्र सपाटीपासून सर्वात जास्त उंचीवर वसलेलं शहर कोणतं आहे? समुद्र सपाटीपासून सर्वात जास्त उंचीवर असणारं शहर. आपल्याला काही काही वेळा ऑप्शनमध्ये पहा मित्रांनो बँगलोर सुद्धा दिलं जातं आणि त्या ठिकाणी काही प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला बँगलोर हे उत्तर बरोबर दाखवण्यात आलेलं आहे. पण दिलेले जे ऑप्शन आहेत त्यापैकी सर्वात उंच समुद्र सपाटीपासून वसलेलं शहर जे आहे ते आहे लेह. लेह काय कशात येतं? तर लडाखमध्ये येतं. लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी काही आपण इम्पॉर्टंट पॉईंट देखील पाहूया. या पॉईंट्समध्ये आपल्याला 1 ते 2 प्रश्नाचे उत्तर सुद्धा मिळून जातील. तर लडाख जे आहे लेह म्हणूया आपण त्याला. तर हे शहर समुद्र सपाटीपासून सुमारे 3500 मीटर म्हणजेच 11,500 फूट उंचीवर आहे. हे भारतातील सर्वात उंचीवरील मोठं शहर मानलं जातं. त्यानंतर दुसरा क्रमांक आहे बद्रीनाथ जे की उत्तराखंडमध्ये येतं. हे सुमारे 3300 मीटरवर उंचीवर वसलेलं ठिकाण आहे, परंतु हे एक तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं. आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे पहा शिमला जे हिमाचल प्रदेशमध्ये येतं. तर याची उंची सुमारे 2276 मीटर एवढी आहे, म्हणजे त्या ठिकाणी ते वसलेलं आहे. पण मेन उत्तर काय असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक 1 लेह. यानंतरचा प्रश्न आहे, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात 50 शतके झळकावणारा इतिहासातील पहिला क्रिकेटपटू कोण होता? आपण ऑप्शन पाहिले की लगेच सचिन तेंडुलकर उत्तर द्यायला पळतो. तर लक्षात ठेवा मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर विराट कोहली हा जो खेळाडू आहे हा ODI मध्ये जे इंटरनॅशनल ODI होतात तर त्यामध्ये 50 शतके म्हणजे 100 झळकावणारा हा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. सचिन तेंडुलकर जे आहेत त्यांनी 49 झळकावले होते आणि विराट कोहली जे आहे ते 50 झळकावणारा पहिला खेळाडू ठरला आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे टाइम आउट 2025 नुसार
किंवा त्याच्या सर्व्हेनुसार जगातील सर्वाधिक आनंदी शहर खालीलपैकी कोणते आहे? मुंबई, अबुधाबी, बीजिंग आणि शांघाय यापैकी असं कोणतं शहर आहे जे टाइम आउट 2025चा जो सर्व्हे झाला त्यानुसार जगातील सर्वात आनंदी शहर म्हणून ठरलं आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर अबुधाबी हे जे शहर आहे हे टाइम आउट हे जे 2025चा सर्व्हे त्यांनी जाहीर केला आहे तर त्यानुसार जगात सर्वात आनंदी शहर हे अबुधाबी होतं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रपती भवनाला ब्रिटिश काळात कोणत्या नावाने ओळखले जात असे? महत्वाचा प्रश्न आहे. आपल्याला 2025 मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता. राष्ट्रपती भवनाला ब्रिटिश काळामध्ये कोणत्या नावाने ओळखले जात होते? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. तर व्हाईस रॉय हाऊस म्हणून ब्रिटिश भवनाला ओळखलं जात होतं पहा ब्रिटिश काळामध्ये. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा 1916 साली खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी होम रूल लीगची स्थापना केली होती? सर्वात कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे आणि आपल्याला याच्यावरती 2 ते 3 प्रश्न विचारले जातात. तत्पूर्वी या प्रश्नाचं उत्तर पहा, कारण कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे मी तुम्हाला आधीच सांगतो. यामध्ये थोडंसं स्पष्टीकरण देखील घेऊया. तर आपल्याला ऑप्शनमध्ये मुंबई, सुरत, कलकत्ता आणि पुणे हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी जर असेच ऑप्शन आले तर पुणे हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मग यामध्ये कन्फ्यूज होणारा प्रश्न काय आहे? तर लक्षात ठेवा, लोकमान्य टिळक यांनी 28 एप्रिल 1916 रोजी बेळगाव या ठिकाणी प्रांतिक परिषदेमध्ये होम रूल लीगची स्थापना जी आहे ती केली होती. कोणत्या? तर बेळगाव या ठिकाणी केली होती. पण आपल्याला ऑप्शनमध्ये बेळगाव हे आलेलंच नाही. मग पुणे हे जे ठिकाण आहे तर या ठिकाणी होम रूल लीगची जी हे आहे मुख्यालय आहे ते पुणे या ठिकाणी स्थित आहे. आणि लोकमान्य टिळकांनी या चळवळीद्वारे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच हे ऐतिहासिक घोषणा केली होती. मग या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो की एक नारा दिला जातो. नारा असतो स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच. हा नारा कोणाचा आहे असा प्रश्न विचारला होता. तर हा प्रश्न हे जे नारा आहे किंवा ही जी घोषणा आहे तर ही लोकमान्य टिळकांची आहे. मग यावरती अजून आपल्याला प्रश्न कसे कसे विचारले जातात? कोणत्या वर्षी होम रूल लीगची स्थापना झाली? पहिलं उत्तर आहे आपलं 1916 साली. मिस्टेक झाली, 1916 साली होम रूल लीग जी आहे त्याची स्थापना केली. कोणी केली आहे? तर लोकमान्य टिळकांनी केली आहे. पहा, लोकमान्य टिळक यांनी केली आहे. आणि ती कोणत्या ठिकाणी केली आहे असं विचारलं आहे. तर लक्षात ठेवायचं त्याचं उत्तर आपण बेळगाव सांगायचं आहे. पण ज्यावेळी ऑप्शनमध्ये आपल्याला पुणे नसेल तेव्हा बेळगाव सांगायचं आणि ज्यावेळेस पुणे असेल त्यावेळेस पुणे सांगायचं, कारण याचं मुख्यालय हे पुण्यामध्ये स्थित आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणते ठिकाण फुलपाखरांचे गाव म्हणून ओळखले जाते? पोलीस भरतीला 2 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. फुलपाखरांचे गाव म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. तर पारपोली हे जे ठिकाण आहे किंवा हे जे गाव आहे या गावाला फुलपाखरांचे गाव म्हणून ओळखलं जातं. याच्यावरती एकच इम्पॉर्टंट पॉईंट आहे पहा, की हे जे पारपोली आहे हे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील गाव आहे आणि या गावाला विलेज ऑफ बटरफ्लाईज म्हणून ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, शेतकऱ्यांच्या विकासासाठी महाराणी लक्ष्मीबाई तलाव खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बांधला होता? मित्रांनो, यावरती आपल्याला 2 प्रश्न विचारण्यात आले होते पहा. या ठिकाणी व्यक्ती माझ्याकडून मिस्टेक झाली. या ठिकाणी फक्त आणि फक्त कोणी बांधला असा आहे, कारण यामध्ये महाराष्ट्र शासन आहे, निजाम सरकार आहे, शाहू महाराज आहेत आणि कर्मवीर भाऊराव पाटील देखील आहेत. तर यापैकी असं एक व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे आहे तर पर्याय क्रमांक 3. तर राजर्षी शाहू महाराज यांनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी एक तलाव बांधला होता. त्याचं नाव होतं महाराणी लक्ष्मीबाई तलाव. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी बंदरामधून जपानला खालील धातूंपैकी कोणत्या धातूची निर्यात होते? हा देखील प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला होता. ज्यावेळी राज्य उत्पादन शुल्क याची भरती होती त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न आपल्याला एक वेळा विचारण्यात आला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे पहा रेड्डी बंदर. याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला होता की रेड्डी बंदर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते आहे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये. तर या बंदरामधून जपानला खालीलपैकी असा कोणता धातू आहे की त्याची निर्यात जास्त प्रमाणात केली जाते? आणि तो धातू येतो ऑप्शन क्रमांक 1. तर लोह खनिज. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारताचा महान्यायवादी कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयात भारत सरकारचे प्रतिनिधित्व करतो? लक्षात ठेवा, भारत सरकारचे प्रतिनिधित्व करतो हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. या ठिकाणी आपल्याला कन्फ्यूज होणारा हा देखील प्रश्न आहे.
आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 तर कलम 143. काही विद्यार्थी सांगतील की कलम 76 आहे, तर लक्षात ठेवायचंय. या ठिकाणी मी तुमचं जे कन्फ्युजन आहे ते दूर करण्याचा प्रयत्न करतो. जे कलम 143 आहे, तर या कलमानुसार जेव्हा राष्ट्रपती एखाद्या कायदेशीर प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचं मत मागवतात, तेव्हा महान्यायवादी जे आहेत हे भारत सरकारची बाजू मांडतात. कोणत्या कलमानुसार? 143 नुसार. आणि कलम 76(2) जे आहे, तर या कलमानुसार महान्यायवादी यांचे कर्तव्य आहे की त्यांनी भारत सरकारने जे काही सोपवलेले कायदे आहेत, तर त्या कायदेशीर बाबींवरती सरकारला सल्ला देणे आणि इतर कायदेशीर जबाबदाऱ्या पार पाडणे हे जे आहे हे कलम 76(2) मध्ये सांगितलेलं आहे. आणि कलम 143 मध्ये काय सांगितलेलं आहे की ते एखाद्या प्रश्नावर, कायदेशीर प्रश्नावर न्यायालयाचं मत मागवतात आणि त्यावेळी महान्यायवादी जे आहेत हे भारत सरकारची बाजू मांडतात. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, वर्ष 2025 मध्ये प्रकाशित झालेल्या सोर्स कोड या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 2025च्या उच्च न्यायालयासाठी हा प्रश्न विचारण्यात आला होता. सरळ सरळ प्रश्न विचारला की सोर्स कोड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर बिल गेट्स जे आहेत, बिल गेट्स यांचं पुस्तक आहे पहा ते सोर्स ऑफ कोड्स. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आणि मित्रांनो, अशाच पद्धतीची आपल्याला महत्त्वाची 100 पुस्तकं आणि त्याची लेखकं जर पाहायची असतील, तर त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पूर्ण व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे आपल्याला 1 ते 2 प्रश्न पुस्तकावरती 100% विचारले जातात. प्रश्न क्रमांक 14 आहे, बिहारमधील ब्रिटिश मळेमालक येथील त्यांच्यावरती डॅश लागवडीची सक्ती करत होते. महत्त्वाचा प्रश्न आहे. बिहारमध्ये एक असं पीक आहे की जास्त प्रमाणामध्ये पिकवलं जातं आणि त्या काळामध्ये ब्रिटिश मळेमालक जे आहेत, तर त्या शेतकऱ्यांवरती एक पीक लागवड करण्याची सक्ती घालत होते आणि ती पीक आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 तर निळीचं पीक उगवण्यासाठी किंवा लागवडीसाठी ब्रिटिश लोक जे आहेत हे शेतकऱ्यांवरती सक्ती बसवत होते. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या वाढ ही डॅश या जनगणना वर्षी नोंदवण्यात आलेली होती. आपल्याला जर दशक विचारलं गेलं तर लक्षात ठेवायचं 1961 ते 1971 हे जे दशक आहे हे जास्त लोकसंख्या वाढीचं दशक ठरलं होतं. पण या ठिकाणी काय विचारलंय की जनगणना वर्षी नोंदवण्यात आली, तर ती नोंदवण्यात आली होती ऑप्शन क्रमांक 1 तर 1971 या वर्षी सर्वाधिक लोकसंख्या वाढ जी आहे ही नोंदवण्यात आली होती. पर्याय 1 आपलं उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून डॅश यांनी जबाबदारी स्वीकारली होती. प्रश्न आपल्याला असाही विचारला जातो की खालीलपैकी कोण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते? तर लक्षात ठेवायचं, यावरती 2 पॉइंट लक्षात ठेवा. 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्राची स्थापना झाली आणि हा जो दिवस आहे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच जागतिक कामगार दिन म्हणून देखील 1 मे हा साजरा केला जातो. मग त्यावेळी मुख्यमंत्री जे ठरले ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ठरलेले आहेत यशवंतराव चव्हाण. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 खालीलपैकी कशापर्यंत विस्तारित आहे? हा प्रश्न आपल्याला उच्च न्यायालय भरतीमध्ये क्लर्कसाठी विचारण्यात आला होता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम जो आहे 2015चा तो विस्तारित आहे पूर्ण राज्यासाठी. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, हरियाणा महिला आयोगाचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली आहे? किंवा हरियाणा महिला आयोगाचे ब्रँड अँबॅसिडर कोण आहेत? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर शफाली वर्मा ज्या आहेत ह्या हरियाणा महिला आयोगाचे ब्रँड अँबॅसिडर आहेत. आणि शफाली वर्मा ज्या आहेत तर ह्या क्रिकेट या खेळाशी संबंधित आहेत. कारण आपल्याला 2024 मध्ये पोलीस भरतीला हा प्रश्न विचारला होता की शफाली वर्मा ही जी खेळाडू आहे ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर लक्षात ठेवायचे क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 1648 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी खालीलपैकी कोणता किल्ला ताब्यात घेतला होता? ताब्यात म्हणजे एक प्रकारे आपण त्याला जिंकून घेतला असं देखील म्हणू शकतो. तर या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 तर पुरंदरचा किल्ला जो आहे हा छत्रपती शिवरायांनी 1648 या वर्षी जिंकून घेतला होता. यामध्ये कन्फ्यूज करणारा अजून एक प्रश्न आपल्याला तयार होतो की छत्रपती शिवरायांनी 1648 या वर्षी 2 महत्त्वाचे किल्ले जे होते ते जिंकून घेतले होते, म्हणजे स्वतःच्या ताब्यामध्ये घेतले होते. त्यामधील पहिला किल्ला आहे लोहगड आणि दुसरा जो आहे तो पुरंदर. पण या ऑप्शनमध्ये आपल्याला लोहगडचा उल्लेख केलेला नाही, तर त्यासाठी पुरंदर आपलं हा योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2.
यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय संसदेने 1955 साली हिंदू विवाह कायदा संमत केला. तर डॅश या वर्षी हिंदू वारसा कायदा संमत केला. एकाच प्रश्नामध्ये आपल्याला 2 प्रश्न विचारले आहेत. पहिला प्रश्न काय आहे, की भारतीय संसदेने कोणत्या वर्षी हिंदू विवाह कायदा संमत केला? तर ते वर्ष आहे पहा 1955. तर या वर्षी हिंदू विवाह कायदा संमत करण्यात आला. तर मग दुसरा एक कायदा विचारला आहे, की हिंदू वारसा कायदा कधी संमत करण्यात आला? तर वर्ष आहे त्याचं ऑप्शन क्रमांक 4, तर 1956 या वर्षी हिंदू वारसा कायदा जो आहे तो संमत करण्यात आला होता. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. आपल्याला 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्साइडर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण प्रत्येक व्हिडिओची PDF सुद्धा आपण फ्रीमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवरती प्रोव्हाइड करतो. आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे पहा मराठी नोकरी किंवा नोकरी इन्साइडर. या दोन्ही टेलिग्राम चॅनल आपलेच आहेत. त्या ठिकाणी जाऊन ह्या प्रत्येक व्हिडिओच्या PDF डाउनलोड करू शकता. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.